मुलांच्या अभ्यासासाठी उपाय. नंबर 1. मुलांच्या परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यावी? उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास कसा करावा? बुद्धीच्या दैवताला आवडणाऱ्या वस्तू परीक्षेला जाताना का घेऊन जाव्या? त्यात 21 दुर्वा, आपट्याचे 2.5 पानं आणि पांढऱ्या रुईचे 2 फुलं. त्यात जमल्यास अपराजिताचे किंवा शमीची 11 पाने. ह्या साऱ्या गोष्टींवर गणपती अथर्वशीर्ष म्हणून जर ही पुडी आपण जर जवळ ठेवली तर केलेला अभ्यास स्मरणात राहतो. म्हणून शिक्षण क्षेत्रात पहिली ते स्पर्धा परीक्षापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी या बाबीचा लाभ घ्यावा. नंबर 2. समजा काही मुले अभ्यास करता करता तोंडावर पुस्तक ठेवून झोपी जाता, टीव्ही बघता, खेळ खेळता. त्यांनी उठल्या उठल्या आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवावा. दोन्ही पण हात फिरवावे. आपले जे 10 हाताचे 10ही बोट आहेत, प्रत्येक बोटाला 3 कांड्या असतात. त्या प्रत्येक कांडीला प्रेस करून दाबावे. प्रत्येक कांडीला 3-3 वेळेस प्रेस केले तर त्याला ऊर्जा मिळते. कंटाळा, आळस ह्या सगळ्या गोष्टी विसर्जित होतात. त्याला नवीन हुरूप वाढतो. हा 1 मिनिटाचा व्यायाम आहे. तो सर्वांना करता येतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत करता येतो. त्यामुळे हाडांचे, मणक्यांचे, रक्ताचे कोणतेही विकार होत नाही. रोज 1 मिनिट सकाळी सकाळी हा व्यायाम केला तर हा एक संशोधनाचा भाग म्हणून, मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून यापूर्वीच दिलेला आहे. नंबर 3. पालकांनी मुलांशी कसे वागावे? पालक मुलांना सारखे म्हणत असेल की मुलगा अभ्यास करत नाही तर खूप वेळा असं बोलल्याने ते मुलं खरोखरच अभ्यास करत नाही. म्हणून पालकांनी मुलांशी कसे वागावे? दिवसातून एकदा तरी चांगली भाषा पालकांनी मुलांशी वापरावी. चांगली भाषा वापरावी. अभ्यास घेताना हे टाळा. नंबर 4. धमकी देणं. अभ्यास संपवला नाहीस तर तुला जेवायला देणार नाही, कोंडूनच ठेवील, बाहेर खेळायला पाठवणार नाही. अशा प्रकारच्या धमक्या मुलांना देऊ नका. अशामुळे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण न होता त्याविषयी तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता असते. नंबर 5. आमिष दाखवणं. मुलांना अभ्यास कर तर मग तुला चॉकलेट देईल, अभ्यास कर मग तुला पिझ्झा करून देईल वगैरे आमिष दाखवू नका. त्यामुळे मुलांना अभ्यास हा काहीतरी मिळवण्यासाठी करायचा असतो असेच कायम वाटत राहील. नंबर 6. चिडणे, मारणे. मुलांना एखाद्या प्रश्नाचे बरोबर किंवा वेळेत उत्तर आलं नाही तर मुलांवर ओरडायचं, मारायचं टाळायला हवं. तुला किती वेळा सांगितलं तरी समजत नाही, तुला अक्कलच नाही असे बोलू नका. त्यामुळे तुम्ही मुलांचा आत्मविश्वास कमी करता. नंबर 7. तुलना करणे. पालकांनी स्वतःच्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांशी करणं टाळायला हवं. त्याऐवजी तुम्ही मुलांच्या प्रगतीची तुलना त्याच्याशी करा. तुमच्या मुलांनी वर्षाच्या सुरुवातीला कोणत्या विषयापासून सुरुवात केली आणि काही महिन्यांनी त्याने त्या विषयामध्ये किती प्रगती केली हे पहा आणि त्यांनाही ते सांगून कौतुक करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.